शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भोसरीचे भाजप उमेदवार महेश लांडगे यांना अप्रत्यक्ष इशारा दिलाय। कार्यकर्त्यांना कुणी धमकावलं तर करेक्ट कार्यक्रम करू असा इशाराच जयंत पाटलांनी दिलेला आहे। 23 तारखेनंतर भोसरीचे गुंड बाहेर पाठवू असं विधान सुद्धा जयंत पाटलांनी केलं। पण हे वाढलेल्या शहरातल्या समस्या जशा झपाट्याने मागच्या 2 दशकात सुटल्या तशा या 10 वर्षात मागच्या या शहरात समस्या वाढायला पण लागल्या। आणि वाढीचं कारण हे या शहरातले लोकप्रतिनिधी जे विधानसभेवर गेले त्यांनी हे शहर वाटून खायचा निर्णय घेतला। एकानं निम्म शहर घेतलं, दुसऱ्यानं निम्म शहर घेतलं आणि त्या शहराची मक्तेदारी यांच्या हातात गेली। त्या भागातली महानगरपालिकेत तुम्ही कर भरता, महानगरपालिकेत गेलेला पैसा तुमच्या खिशातला असतो, पण त्या पैशात भ्रष्टाचार करण्याचं काम पिंपरी चिंचवड महापालिकेत जेवढं चाललेलं आहे तेवढं महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात चाललेलं नाही। एवढा प्रचंड भ्रष्टाचार मागच्या 5 वर्षात सत्तारूढ पक्षाने या ठिकाणी केला हे मित्रांनो विसरू नका।